सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधूरा आहे भाग 192. मग आता राणी वरच्या गॅलरीत होती, रोहित खाली त्याच्या गॅलरीत होता. सिगारेट पिता पिता त्याचं लक्ष वरती गेलं तर राणीची साडी त्याच्या डोक्यावर आली होती आणि आता हिला चांगली गंमतच दाखवतो. मुद्दाम गोंधळ करते ना आणि माझ्या डोक्यावर तिच्या मुलाला नाचवते ना, मग हिची साडी माझ्या गॅलरीमध्ये आलीच कशी, असं म्हणून रोहितनं राणीची साडी पकडली आणि खेचायला सुरुवात केली. तसं वरती राणीला ओढ लागली. ती घाबरली आणि तिनं साडी घट्ट पकडली. आणि आता रोहित जोर लावायला लागला आणि एक हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात तिची साडी असं ओढत होता. राणी 2 हातानं ओढत होती आणि रोहित फक्त एका हातानं ओढत होता. तरीही राणीच्या हातातून साडी निष्ठत चालली होती आणि साडी नाही सोडली तर रोहित कुमार अख्खा राणीलाच गॅलरीतून ओढून घेणार होता बहुतेक. पण आता राणीच्या हातातून हळूहळू साडी निष्ठत होती आणि राणी म्हणाली, काय माणूस आहे विचित्र. आणि रोहित साडी ओढायचा, पुन्हा हाताला पीळ घालायचा. हळूहळू निम्म्यापर्यंत साडी रोहितच्या हातात आली आणि रोहित हसायचा. निश्चितच त्याची ताकद तिच्यापेक्षा जास्त होती. आणि नाजूक लहान राणी, तिला काय रोहित कुमार ऐकतात का, आणि हा माणूस काय खातो, किती जोर आहे याच्यात, असं तिला वाटलं. पण माझी साडी तर निघाली त्याच्याकडे आणि मी काय करू, असं वाटून राणी काळजीत पडली. आणि राणीला तर काय करावं ते कळेच ना. एखाद्या अनोळखी आणि परपुरुषाने बाईच्या हातातून तिची साडी खेचून घ्यावी हे कितपत योग्य. पण हे रोहित कुमार होते ना, एखाद्याची जिरवण्यासाठी कोणत्याही थराला जातील. राजकारण होतं ते एकतर स्वतः संपवणार किंवा समोरच्याला संपवणार किंवा स्वतः संपणार, असला येडा मेंदू होता रोहितचा. एकदम खुनशी. आणि काही विचित्र माणूस आहे हा. माझी साडी का ओढतोय, हा बावळट आहे की काय, असं तिला वाटलं. पण रोहितही तिची गंमत करत होता. नुसती साडी ओढायचा, पुन्हा सोडायचा. राणीला वाटायचं आता माझी साडी वर आली म्हणून ती ओढायला गेली की रोहित पुन्हा खाली ओढायचा. आणि तिची उडालेली धांदल ऐकली आणि आता नेमका तिथे राणा पण आला. त्यानं ही साडी पकडली आणि फार फार चिकाटीनं खेचायला लागला. आणि आता खाली रोहित कुमार आणि वरती राणा आणि राणी यांचं साडीसाठी युद्ध सुरू झालं. साडी वॉर म्हटलं तरी चालेल, पण आता बाप तो अखेर बाप होत आहे. राणा राणीला रोहित ऐकलाच नाही आणि त्यानं एका हातातच राणीची साडी खेचून घेतली आणि राणीनं शेवटी ती सोडूनच दिली. आणि रोहितनं ती साडी एका हाताला गुंडाळली आणि म्हणाला, देशील का मला त्रास, आता ये साडी मागायला, आता बघू कशी साडी मागते माझ्याकडे. परवा ते अंतर्वस्त्र दिलं गुपचूप गुपचूप चेहरा न बघता, पण आता साडी घेताना मात्र पूर्वीचा पूर्ण हिशोब घेणार तुझ्याकडून, सगळा बदला घेणार आणि मगच साडी देणार. आणि आता ह्या साडीच्या युद्धात तर राणी हारली आणि पुन्हा तिच्यावर नामुष्कीची वेळ आली. राणी घाबरली आणि म्हणाली, बापरे, याच्या मनात आहे तरी काय, पण या मूर्ख माणसाला माझी साडी घेऊन करायचे तरी काय, असं कोण करतं, आता याची मी तक्रार करणार आहे. राणीला वाटलं नक्कीच याच्या मनात काहीतरी घाणेरडा विचार आहे आणि आता मी माझी एकही वस्तू त्याच्याकडे ठेवणार नाही, नाहीतर तो काय करेल काय माहीत. अशी विक्षिप्त माणसं फार विचित्र असतात. माझ्या साडीवर त्यानं जादूटोणा केला तर, आणि माझ्यासोबत काही वेडवाकडं केलं तर. राणीला अशीच भीती वाटायची कायम. रोहितसोबत लग्न केल्यानंतर सुद्धा सुरुवातीला रोहितपासून किती जपून राहायची. सर तुम्ही जवळ येताल, सर तुम्ही असंच कराल म्हणून, आणि तिची इज्जत जपून ठेवत होती. आणि आता राणी म्हणाली, नाही नाही, मी साडी त्याच्याकडे ठेवणार नाही आणि साडी मागायला कशी जाऊ, असा विचारात ती पडली. आणि ती आत्ता बेल वाजवेल, मग बेल वाजवेल, ती नक्की साडी मागायला येणार म्हणजे येणार. म्हणून रोहित तिची वाट बघत बसला. आणि तू जर माझी तक्रार केलीस ना तर बरंच आहे ग मला, म्हणजे मीही तुझी तक्रार करू शकतो, असं म्हणून हसत हसत सिगारेट ओढत होता. आणि आता राणीला माहीत नव्हतं की खाली राहणारे सर्किट रोहित कुमार आहेत. तरी पण या सर्किट आमदारांना वटणीवर आणण्यासाठी आगाऊ राणीनं सुद्धा वेगळाच फंडा काढला. आणि ती साडी मला परत नाही मिळाली तरी चालेल, पण त्याच्याकडे पण राहता कामा नये, असं वाटून तिने राणाचे सगळे कलर मिक्स केले
थोडंसं खाली वाकून बघितलं, रोहीचं डोकं तिला दिसलं, म्हणजे तो अजूनही तिथेच होता. आणि आता राणीनं आगाऊपणा करत वरून सगळ्या कलरचं पाणी त्याच्या गॅलरीत ओतलं आणि पांढऱ्या शुभ्र्या कपड्यातले रोहित कुमार पूर्ण रेनबोसारखे कलरफुल दिसायला लागले. आणि त्याच्यावर राणीची हाईट म्हणजे राणाची होती नव्हती तेवढी सगळी विमानं, कांद्याची टलफरं, कोथिंबीरच्या कांड्या सगळं वरून गॅलरीत फेकलं आणि म्हणाली, घे, माझी साडी घेतोस ना, आता हे पण घे, माझ्या घरातलं सगळंच घे आणि बस आता कचऱ्यात. आणि आता राणीनं तिची साडीही खराब करून टाकली, रोहितला सुद्धा पूर्ण खराब करून टाकला. त्यानं साडी स्वतःजवळ जपून ठेवू नये म्हणून तिने हे असं केलं. आणि ती स्वतःसुद्धा साडी मागायला जाणार नव्हती. आणि अरे देवा, खाली रोहित कुमार पूर्ण खराब झाले. त्यानं साडी फेकून दिली, सिगारेट फेकून दिली आणि म्हणाला, शी, काय मूर्ख बाई आहे, असं म्हणत रोहित वैतागला. मग त्यानं त्याच्या नोकराला हाक मारली आणि म्हणाला, अरे जा जा लवकर, त्या मूर्ख बाईला थांबव, नाही तर ती अख्ख्या सोसायटीतला कचरा माझ्या अंगावर टाकेल. शी यार, काय मुसीबत आहे. आणि नोकरानं रोहितचा अवतार बघितला. त्याच्या दाट केसात कोथिंबीरच्या काड्या, कांद्याची टलपर अडकली होती आणि रोहित खूप विचित्र दिसत होता. नोकराला थोडं हसूच आलं आणि म्हणाला, साहेब, तुम्ही सकाळी सकाळी तिच्याशी कसं काय पंगा घेतलात? नाही म्हणजे तुम्ही इथे, ती वर आहे, मग तिने असं कसं का केलं तुमच्यासोबत? आणि म्हणालो होतो ना साहेब, अहो तिच्या नादी नका लागू, अहो ती खूप पोहोचलेली आहे, तिनं स्वतःच सांगितलंय. आणि रोहित म्हणाला, खरंच ती खूप पोहोचलेली आहे, बापरे काय विचित्र आहे, आता जा पटकन तिला अडव आणि काय बोलायचं आहे ना ते समोरासमोर बसून बोल म्हणावं, नाहीतर आपल्या फ्लॅटचा अख्खा कचरा डेपो करून टाकेल, नाहीतर ना मी तिचा खून करेन, असं रोहित खूप चिडून म्हणाला. आणि आता मात्र नोकर घाबरला आणि तो रोहितचा अवतार बघितला आणि पळतच वर गेला राणीकडे. त्यानं खूप गडबडीत बेल वाजवली, पण आता राणी अजिबात दरवाजा उघडण्याची घाई करत नव्हती, कारण तिला माहीत होतं एवढ्या गडबडीत कोण बेल वाजवत आहे. आणि नोकर बाहेर बेल वाजवायचा आणि म्हणायचा, अहो दरवाजा उघडा, ओ ताई, ओ बाई, ओ मॅडम, अहो दरवाजा उघडा. पण आगावी राणी अजिबात दरवाजा उघडत नव्हती. तिने बेलचं बटनही बंद करून टाकलं आणि बेलची कटकट मिटवली. आता बेल वाजायची झाली बंद. त्यानं दरवाजा ठोकायला सुरुवात केली. इतक्यात नोकराची बायको वर आली तिच्या ड्युटीला आणि तिच्याच नवऱ्याला दरवाज्यात बघितला आणि तो इतका भरभर दरवाजा वाजवत होता आणि ती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळतं का? अहो इतक्या जोरजोरात का दरवाजा वाजवता? आणि हे काय, लाईट तर आहे की, मग बेल का बंद आहे मॅडमची? आणि नोकर म्हणाला, अगं बेल नाही, तुझ्या मॅडमची ना अक्कलसुद्धा बंद पडली की काय, बघ जरा जाऊन. तशी नोकराची बायको म्हणाली, अहो नीट बोलायचं बरं का, मॅडम खूप चांगले आहेत. आणि नोकर म्हणाला, कशाची चांगली? अगं माझ्या गॅलरीचा, म्हणजेच आमच्या साहेबांच्या गॅलरीचा अख्खा कचरा डेपो करून ठेवलाय आणि साहेबांना कचरा आंघोळ घातली अगं. आणि म्हणे माझ्या मॅडम चांगल्या आहेत. आणि राणीची नोकर म्हणाली, असं कसं झालं? पण जर झालं असेल ना तर नक्कीच चूक तुमच्या साहेबांची असेल, त्याशिवाय मॅडम अशा वागणार नाहीत. आधी त्या चुकत नाहीत, पण समोरचा चुकला ना की मग सोडत नाहीत. तुम्ही तुमच्या साहेबांना विचार त्यांनी काय केलं आणि मग इथे भांडायला या. आणि अगं बाई, खरंच तुम्ही मॅडमशी भांडायला आलात की काय? आणि नोकर म्हणाला, मग मीच येणार ना, दुसरा कोण येणार? साहेब अशा किरकोळ कामासाठी बाहेर पडत नाहीत. ती खूप उच्च मोठी दर्जाची व्यक्ती आहे. अरे आमदारांच्या डोक्यावर कचरा म्हणजे काय? आणि त्याचीच बायको कमरेवर हात देत म्हणाली, अच्छा, तुमच्या साहेबांच्या वतीने तुम्ही मॅडमला भांडायला आलात का? मग तुम्हाला काय वाटलं, मॅडम एकटे आहेत का? मी पण त्यांच्या बाजूने भांडू शकते ना. आमच्या मॅडमसुद्धा खूप पोहोचलेल्या आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत, त्यांचं कधीच काही चुकत नाही. आणि नोकर तिला म्हणाला, कधीच काही चुकत नाही का? मग त्या त्यांच्या मुलाला दंगा घालायला का सांगतात? आणि म्हणे चुकत नाहीत. आणि काय ग, तुला तिथं मी कशाला पाठवलंय? दंगा कमी करायला ना. तो मुलगा तुझ्या ताब्यात असतो ना, मग त्याला दम देता येत नाही का तुला? आणि दंगा कमी कर म्हणता येत नाही का? आणि त्याची बायको, जी राणीची नोकर होती, ती म्हणाली, हे बघा, तो खूप शहाणा आहे, गुणीबाळ आहे, ते 4 उड्या मारल्या तर त्याला काय होतंय? नोकर म्हणाला, अगो त्या 4 उड्यांनी अख्खं स्लॅब दणाणून जातो, तू खाली येऊन बघ म्हणजे तुला कळेल. आणि ती नोकर म्हणाली, आम्ही कशाला खाली येऊ, तुम्हीच आमच्यावर जा आणि दाखवा आम्हाला की कसा स्लॅब दणाणून जातं.
आणि त्या नोकरानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, अगं तू माझ्याशी भांडशील का? आता मी नवरा आहे ना तुझा. आणि ती पण कमरेभोवती पदर खोचत ठसक्यात म्हणाली, नवरा असेल पण घरी, आता मी कामावर आहे आणि आता आमच्या मॅडमला कोणी भांडायला येत असेल तर मी पण सोडायची नाही, मी पण भांडणार. आणि नोकर म्हणाला, अरे देवा, म्हणजे आता तू त्यांच्या बाजूने मला भांडशील का? आणि ती म्हणाली, हो, तुमच्या साहेबांचं काम घेऊन तुम्ही इथे आला तर मी पण आमच्या मॅडमचं काम घेऊन येणार ना. तुम्ही त्यांची बाजू घेतली की मी पण मॅडमची बाजू घेणार. बापरे, आता त्या दोघांचंच भांडण सुरू झालं आणि नोकर म्हणाला, हे बघ, तू शहाणपणा करू नकोस, आधी मॅडमला दरवाजा उघडायला सांग. अगं काय करून ठेवले त्यांनी बघ गॅलरीत जाऊन, सगळी गॅलरी आता तू स्वच्छ करून दे. आणि ती म्हणाली, का? मी का स्वच्छ करू? आणि आधी मला बघू द्या नक्की झाले काय. असं म्हणून तिनं दरवाजा वाजवला आणि म्हणाली, मॅडम दरवाजा उघडा, मी आहे. राणीनं दरवाजा उघडला. तसा तो नोकर म्हणाला, ओ मॅडम, अहो काय चाललंय तुमचं? आणि राणी दरवाजा उघडून पुन्हा खेकसून म्हणाली, काय आहे, आता कशाला आला इथे? आणि नोकर म्हणाला, हे पहा, आपलं ठरलं होतं ना की काहीच करायचं नाही, मग तुम्ही आज इतकं विचित्र का वागला? मी कुठेतरी खालचा पक्ष वरचा पक्ष यांच्यामध्ये समझोता घालत होतो की नाही, मग तुम्ही असं का केलं? आणि राणी म्हणाली, घ्या दुःख रेड्याला आणि डाक पकालीला, असं काम आहे तुमचं? आधी त्या रेड्याचं म्हणजे तुमच्या साहेबांचं कुठं दुखतंय ते बघून या. सुरुवात तुमच्या साहेबानंच केली, मी नाही केली. आणि मी विचित्र नाही, विचित्र तुमचे साहेब आहेत, ते विचित्र वागले. त्यांना काय गरज होती हो माझी साडी घ्यायची? तो नोकर म्हणाला, काय, त्यांनी तुमची साडी घेतली? आणि त्या नोकराची बायकोसुद्धा चकित होऊन म्हणाली, काय म्हणालात मॅडम, त्यांनी तुमची साडी घेतली? राणी म्हणाली, नाही तर काय, माझी साडी ओढली त्यांनी आज, मग मी असं वागले तर काय चुकलं माझं? आणि नोकर म्हणाला, अहो, तुमची अंगावरून साडी थोडीच ओढली, ती तर गॅलरीत आली म्हणून ओढली ना. आणि नोकराची बायको म्हणाली, म्हणजे अंगावरून साडी ओढण्याची वाट बघायची होती की काय मॅडमनी? आणि काय हो, आमच्या बाळाला शिस्त नाही असं म्हणता का? मग तुमच्या साहेबांना आहे का शिस्त? आणि राणी म्हणाली, बघ ना गं, आता मी सुद्धा यांच्या विरोधात केसच करते. आणि नोकर घाबरला आणि म्हणाला, हे बघा मॅडम, असलं काही करू नका, इज्जत जाईल हो साहेबांची. हे पहा, तुमची साडी मी आणून देतो, पण तुम्ही असं काही करू नका. आधीच साहेब चिडलेत. आणि राणी म्हणाली, नाही, आता गरज नाही मला त्या साडीची. तुमच्या साहेबांना म्हणावा, घाला ती साडी आणि जा मंत्रालयात. आणि खरंच तुमचे साहेब उच्च दर्जाचे बायाळू आहेत, बायकांच्या नादी लागतात. असं म्हणून राणीनं दरवाजा लावून टाकला. आणि त्या नोकरानं दरवाजावर त्याचं डोकं आपटलं आणि म्हणाला, बाप रे, काय बाई आहे, चोर तो चोर वर शिरजोर, असं काम होतं राणीचं. ती चक्क रोहितला रेडा म्हणाली होती. आणि तोपर्यंत रोहित हे सगळं तिथंच फेकून, तिची साडीसुद्धा फेकून बाथरूममध्ये आंघोळ करायला गेला होता. आणि फार फार चिडला होता तो. पण आता राणीचा रागही गेला नव्हता. आणि राणीनं खडूस, मॉन्स्टर, जल्लाद, काय 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 लिहिलं त्याच्या दरवाज्यावर जाऊन चिकटूनच आली. राणी आता 27-28 असेल झाली होती, पण अल्लडपणा जसाच्या तसा होता. आणि एखादा मुद्दाम नादी लागल्यावर त्याची जिरवणार नाही ती राणी नव्हती. आणि वैतागून रोहित बाहेर निघाला. त्यानं त्या दरवाज्यावर ते सगळं बघितलं. आणि नोकर आला आणि म्हणाला, हे सगळं तिनंच लिहिलं ना? मग आता एक काम कर, तू सुद्धा असं लिही आणि तिच्या दरवाज्यावर जाऊन चिटकव. आणि नोकरांनी टिंगू म्हणाले, जाऊ दे ना बाबा रोहित, तुझी चूक होती, तू कशाला तिची साडी ओढली? आणि ती जर पोलिसात गेली तर तुला केवढ्यात पडेल? लोक पराचा कावळा करतील रोहित. आणि मग रोहित गप्प बसला. तरीही खूप चिडला होता. आणि नोकराला म्हणाला, हे सगळं स्वच्छ कर. आणि तो निघून गेला रागात. आणि ती कुठेतरी सापडेलच असं मनात म्हणाला. मग आता काय, दुसऱ्या दिवशीसुद्धा राणीनं मुद्दाम साडी अँगलला बांधली आणि त्याच्या गॅलरीमध्ये सोडली. मग त्यानं किती पण ओढत बसू द्या, साडी त्याला मिळणारच नव्हती. आणि सर्किट रोहित कुमारच्या पुढे इतका कुणीतरी आगाऊपणा करावं त्याला मंजूर नव्हतं. आणि ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी पुढे पुढे करते ना आगाऊपणा, म्हणून त्यानं कात्री घेतली आणि तिची साडी कापूनच टाकली. अरे बापरे, इतकी टशन चालली होती तर त्या शेजाऱ्यांमध्ये की काही बोलूच नका. आणि राणीची साडी कापलेली बघितली, राणीला प्रचंड राग आला. आणि रोहित घरात नव्हता. आणि राणी गेली की नोकराकडे आणि म्हणाली, हे बघा, तुमच्या साहेबांनी काय केलं, आहेत ना ते विक्षिप्त? आणि नोकर म्हणाले, मग तुमच्या साड्या खाली कशाला येतात आमच्या गॅलरीत? राणी म्हणाली, हे पहा, गुरुत्वाकर्षणाचा तो नियमच आहे, वरती टाकलेली कुठलीही गोष्ट खालीच येते, मग साडी पण खालीच येणार ना. तुम्ही दाखवा ना मला एखादा कपडा वर जाणारा. नोकर म्हणाला, हे बघा बाई, तुमचं सगळं खरं असलं तरी आणि तुम्ही कितीही हुशार असला तरी सुद्धा तुमचं वागणं योग्य नाही. तुमच्या वागण्यावरून असं वाटतं की तुम्हाला व्यवस्थित राहायचंच नाही शेजाऱ्यांसोबत. आणि तुम्ही माझं ऐकणार नसाल
तर मी तुमच्या मुलाची केअरटेकर काढूनच टाकतो. ती माझं लगेच ऐकेल. मीच तिला इथं आणली, कळलं का? तशी राणी घाबरली आणि म्हणाली, बरं बरं, पण यापुढे तुमच्या साहेबांना सांगा की असलं काही करू नका. आता आपण शेजारी आहोत म्हटल्यावर थोड्याशा चुका तुमच्या व्हायच्या, थोड्याशा चुका आमच्या व्हायच्या, मग आपण एकमेकांना समजून घ्यायला नको का हो दादा? आता माझ्या घरात लहान मुलं आहे, तुमच्या घरात कोणीच लहान नाही, तर त्याला आम्ही काय करू? माझा मुलगा कधीतरी मोठा होईल, मग दंगा नाही हा घालणार तो. असं म्हणून राणी गोड बोलून निघून गेली. आणि तो नोकर म्हणाला, बाप रे, आता किती तोंडात साखर पेरल्यासारखं गोड बोलते, काय माणूस आहे की कोण? माणूस कसली बाई माणूस आहे, असं म्हणून त्यानं दरवाजा लावला. मग आता असेच काही दिवस गेले. रोहितला राणाला भेटण्याची लहर आली आणि तो टिंगूला म्हणाला, तू येणार आहेस का? मी स्कूलमध्ये निघालोय. टिंगू म्हणाला, रोहित, खरंच तुला त्या मुलाचं वेड लागलं का रे? रोहित म्हणाला, तसं समज हवं तर. त्याला भेटलं की खूप छान वाटतं रे. आणि बाकीचे सगळे इरिटेट करणारे लोक आहेत ना, ते आपल्या डोक्यावर ते सगळे विसरतात. तो खूप लहान आहे, पण त्याला गुरु करून घ्यावा असा आहे बघ तो. आणि टिंगू म्हणाला, ओके तू जा, मी घरी जातो. असं म्हणून टिंगू फ्लॅटवर आला आणि रोहित राणासाठी काही खाऊच्या वस्तू घेतल्या आणि त्याच्या स्कूलमध्ये गेला. त्यावेळी राणाचा स्पोर्ट्सचा तास सुरू होता. राणा फुटबॉल खेळत होता. त्या खेळातही त्याची खूप छान प्रगती होती. असं वाटत होतं की तो कुठेतरी प्रोफेशनल ट्रेनिंग घेतोय फुटबॉलची. आणि आता खेळता खेळता त्याचा बॉल रोहितच्या पायात आला. राणानं कमरेवर हात देऊन त्याच्याकडे बघितलं. रोहितने हसून तो बॉल दूर ढकलला आणि राणाच्या समोर जो विरोधी पक्ष होता त्यांच्या ताब्यात तो बॉल गेला. आणि राणा जास्त न चिडता खेळकरकडे म्हणाला, काय हे, तुम्ही का मध्ये आलात? तुम्ही माझा गेम स्टॉप केला. रोहित म्हणाला, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तूच म्हणालास ना की मी तुला भेटायला येऊ शकतो, मग मी आलोय आणि आता तू माझ्याशी गप्पा मारणार आहेस. राणा म्हणाला, ओके बोला. आणि रोहित म्हणाला, आपण तिथं बाकड्यावर बसून बोलूयात का? राणा म्हणाला, ओके. मग दोघेही तिथेच बाकड्यावर बसले होते. विना बापाचा वाढलाय, पण कुठेही असं वाटत नव्हतं की त्याला बापाची आठवण येते. आणि रोहित पुरुष असल्यामुळे त्याला उगीच वाटायचं की यानं बापाची आठवण काढावी. आणि रोहित त्याला म्हणाला, तुला तुझ्या बाबांची खरंच आठवण नाही येत का? तू त्यांना बघितलंस की नाही कधी? आणि राणा आता त्याला स्पष्टच बोलला, हे पहा, हा विषय काढायचा असेल तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका, कारण ज्या विषयावर जास्त बोलण्याचा मला हक्क नाही किंवा मला काही माहीतही नाही त्यावर मी का बोलू? हा विचार माझी आई करेल. आणि रोहित कुमारांची एका वाक्यात बोलती बंद. आणि आता रानात काही पण बोलू द्या, रोहितला गोडच वाटत होतं. रोहित लगेच म्हणाला, ओके सॉरी. आणि रोहितनं लगेच त्याच्यासमोर हात केला आणि म्हणाला, फ्रेंड्स. आणि राणा हाताची घडी घालून म्हणाला, नो, मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला जास्त ओळखत नाही. आता कुठे आपली तिसरी भेट आहे. आणि रोहितने हात मागे घेतला आणि फार खट्टू झाला. त्याला वाटलं की हा मुलगा फारच दुराग्रही आहे, दीर्घहट्टी आहे. आता दुराग्रही हट्टी वाटतो, दुसरा हट्टी वाटतो, पण रोहित कुमारना हे कुठं माहीत होतं की स्वतः किती हट्टी आहेत. पण समोरचा आपल्या तोडीस तोड, शेरात सव्वा शेर लागला की त्या माणसाला वाटतं समोरचाच हट्टी आहे, मी मात्र खूप शहाणा. पण रोहित कुमार तरी कुठे शहाणे होते. एखाद्याशी मैत्री करायची नाही म्हटलं तर नाहीच, त्यानं कितीही मागे फिरू द्या. एखाद्याला पसंत करायचं नाही म्हटलं की कोणाशी बोलायचं नाही म्हटलं की रक्त ओकला तरी रोहित परत फिरत नव्हता आणि त्याच्याकडे बघत नव्हता. तसाच राणासुद्धा होता. त्याचा स्वभाव बापासारखाच होता. मग तो तरी रोहितसोबत इतक्या लवकर फ्रेंडशिप करेल का? तर अजिबात नाही. आणि रोहित म्हणाला मनातच, बापरे, मी सुद्धा असाच आहे ना. आणि समोरच्याला किती वाईट वाटत असेल जेव्हा मी असं वागतो. तसंच वाईट मलाही वाटतं. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. मग आता रोहितनं ड्रायव्हरला हाक मारली आणि ड्रायव्हर पिशवी भरून खाऊ घेऊन आला. आणि राणाला ते देत रोहित म्हणाला, फ्रेंडशिप नको, पण हे तरी घे, मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय, प्लीज नाही म्हणू नको. आणि राणा म्हणाला, पण आपली ओळख कमी आहे, फ्रेंडशिपही नाही, मग मी तुमच्याकडून काहीच नाही घेऊ शकत. मी सध्या फक्त तुमच्याशी बोलू शकतो ओळख होण्यासाठी. रोहितचा पुन्हा चेहरा पडला. त्यानं तो खाऊ तिथेच सगळ्यांना वाटला, पण राणानं नाही घेतला. आणि रोहित म्हणाला, तू तुझ्या आईला सांगितलं आपली ओळख झालेली? राणा म्हणाला, तुम्ही तुमच्या आईला सांगितलं आपण भेटलोय ते? तसा रोहित हसला आणि म्हणाला, नाही रे, सध्या मी रुसलोय माझ्या आईवर आणि माझ्या आयुष्यात सगळेच दूर दूर निघून जातात माझ्यापासून. माझं कुठेच मन लागत नाही. तूच तेवढा आवडतो म्हणून तुला भेटायला आलो. तू माझ्याशी का फ्रेंडशिप करत नाही असं म्हणून तोही नाराज झाला.
आणि राणा काहीतरी बोलणार इतक्यात बेल झाली आणि आता राणाची शिस्त म्हणजे शिस्त. तो म्हणाला, बाय, माझी स्कूल भरली, प्ले टाईम ओव्हर, असं म्हणून पळत पळत त्याच्या क्लासमध्ये गेला. बाकीची मुलं मात्र वॉशरूमकडे जा, क्लास इकडे जा, तिकडे फिर अशी रेंगाळत होती. पण राणा मात्र जाऊन बसला आणि त्याचा वक्तशीरपणा वगैरे बघितला आणि रोहितला पुन्हा त्याचं कौतुक वाटलं. मग तो घरी आला. टिंगू म्हणाला, का रे, त्याला भेटलास तरी उदास का आहेस? आणि त्यानं टिंगूला सगळं सांगितलं आणि म्हणाला, अरे तो फ्रेंडशिपच करेना माझ्याशी, अजून किती वेळा भेटावं लागेल काही माहीत. आणि टिंगू हसून म्हणाला, मिस्टर रोहित, तुम्ही सुद्धा तसेच आहात. तुम्ही सुद्धा सहजासहजी कोणाशी फ्रेंडशिप नाही करत आणि इतरांना कसे तरसवता तसे आता तुम्ही तरसत राहा. आणि मला विश्वास बसत नाही रोहित की तू कोणाच्या तरी फ्रेंडशिपसाठी तरसतो आहेस. आणि रोहित हसायला लागला आणि त्याला आवडलं. राणाची आणि त्याची एक एक सवय मॅच होते. यातूनच आमची फ्रेंडशिप आणखीन घट्ट होईल असं रोहितला वाटलं आणि त्याला सतत भेटणार मी जाऊन असं तो म्हणाला. मग आता नोकर राणीला दररोज भीती घालायचा, केअरटेकर काढून टाकेन म्हणायचा. आणि राणी घाबरून स्वतःही काही करत नव्हती, राणाला सुद्धा दंगा करू देत नव्हती, कारण तिचे हात दगडाखाली सापडले होते ना म्हणून. मग आता राणीनं प्रॉमिस केलं होतं तसं तिच्या नोकरला 2 सिनेमाची तिकीटं दिली, साडीसुद्धा दिली आणि म्हणाली, हे घे, आता तू एक काम कर, ही साडी घालायची, नवऱ्यासोबत सिनेमा बघायला जायचं. आणि ती म्हणाली, मॅडम तुम्ही किती छान आहात हो, पण माहीत नाही तुमचा नवरा तुमच्यापासून का दूर राहतो. राणी काहीच नाही बोलली आणि म्हणाली, कधी जर योग आला तर सांगेन की तुला, फक्त इतकंच म्हणाली. आणि मला एक सांग, तो खालचा नोकर आहे ना, मला ज्यानं तुला मिळवून दिली, तर सारखा म्हणतो की केअरटेकर काढून टाकेल. आणि काय गं, त्याचं आणि तुझं नातं काय आहे? त्यानं सांगितलं तर तू खरंच जॉब सोडशील का? आणि ती म्हणाली, मॅडम अहो, नवराच आहे की तो माझा, म्हणून असा म्हणत असेल. तशी राणी चकित झाली आणि हसून म्हणाली, अगं बाई, असं आहे होय, छान छान, पण तुझा नवरा चांगला आहे बरं का. अगं पण मी तर तुला सुट्टी देते, पण त्याचे साहेब तिकडून सुट्टी देतील का? आणि ती म्हणाली, मी त्यांना घ्यायलाच लावणार, बघा आज तुम्ही, असं म्हणून ती हसून गेली. मग आता बघता बघता रक्षाबंधन जवळ आलं. इकडे रोहितच्या मावस बहिणी त्याला फोन करायला लागल्या, त्याच्या मतदारसंघातल्या आया बहिणी सुद्धा त्याला फोन करायला लागल्या राखी बांधायला. आणि रोहितला जाणं भाग पडलं, नाहीतर तो घरी जातच नव्हता त्या मेघनामुळे. आणि समोर जानकीला बघितली की पुन्हा त्यानं तोंड फिरवलं. मेघनाकडे तर ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. आणि तरीही ही बाई कशी निर्लज्जसारखी इथे राहते काय माहीत, सारखी आई आई करायची, तिचं शेपूट पकडून मागं पुढं फिरायची. मग आता सगळ्यांनी रोहितला राख्या बांधल्या. राजलक्ष्मी आणि शेजल उदास होत्या, आम्हाला राखी बांधायला भाऊच नाही म्हणून रुसल्या होत्या. आणि जानकी मुलांना म्हणाली, बघा राहुल, रोशन, आता द्या तुमच्या मुलींना भाऊ, तुम्ही तरी आणखीन एक एक चान्स घ्या किंवा रोहितला लग्न करायला सांगा. आणि इकडे राणा म्हणाला, राखी बांधायला मला तरी कुठे बहीण आहे, आणि म्हणून गप्प बसला होता. आणि राणी म्हणाली, राणा, आपण की नाही आता आपल्या मामाला नाहीतर मनोज काकाला एक बहीण मागूया, तू अजिबात उदास होऊ नकोस, पुढच्या वर्षी तुला नक्की बहीण भेटणार आणि ती तुला राखी बांधेल. असं वाटून राणीला आता राजलक्ष्मीची सुद्धा आठवण आली. आणि आता आई बांधते ना तीच राखी घे बरं का, असं म्हणून राणीनं त्याला राखी बांधली. राणानं आत्तापुरतं समजून घेतलं, पण पुढच्या वर्षी मला बहीण पाहिजे म्हणजे पाहिजे, असं म्हणून मनोज आणि त्याच्या मामाला फोनवर दम दिला. मग आता रोहितही तिकडून आला. आज राणीकडे मनोज आला होता, अनुष्का आली होती आणि सगळे आतमध्येच होते घरात. तोपर्यंत अनुष्का म्हणाली, अरे बापरे मनोज, अरे राणासाठी आणलेल्या वस्तू तर खालीच राहिल्या, मी घेऊन येते बरं का, असं म्हणून ती पार्किंगमध्ये पळत पळत गेली. आणि तोपर्यंत तिकडून रोहित कुमारसुद्धा आले. अनुष्काला त्यानं बघितलं, ओळखलं आणि हीच आहे आपल्या डोक्यावरची आपली शेजारीन. आपल्याला अंगावर रंग टाकला, कचरा टाकला म्हणून रोहित तिला फाड फाड बोलायला लागला आणि म्हणाला, तुम्हाला काही अक्कल आहे का? तुम्ही मूर्ख आहात का? असं कोण वागतं का? एकटी बाई आहे म्हणून सोडून देतोय, पण यापुढे मी असलं काहीही खपवून घेणार नाही, सांगून ठेवतोय. तशी अनुष्कासुद्धा चिडली. राणीनं सांगितलं तर त्याचं काही ऐकून घेऊ नको. आणि राणी म्हणाली, ओ तुम्ही मला काय बोलताय हो? मी तुमची शेजारी, आता मी तुमची शेजारी नाही, असं अनुष्का म्हणणार होती. तोपर्यंत रोहितनं तिला गप्पच केली आणि मला, शटाप, एक शब्द बोलू नका, तुम्ही माझे शेजारी आहात, हेच माझं मोठं दुर्दैव आहे. नॉनसेन्स, इतक्या मोठ्या फ्लॅटमध्ये सोसायटीमध्ये राहण्याची अक्कल नाही, मॅनर्स नाहीत, तर कशाला राहता? आणि अरे बापरे,
ती मुलगी आहे हे विसरून रोहित तिला खूप बोलला. 4 माणसं गोळाही झाली होती तिथं आणि अनुष्काचा खूप अपमान झाला. आणि रोहित रागारागात मंत्रालयात निघून गेला आणि अनुष्का रडत वर आली. तिनं राणीला सगळं सांगितलं आणि राणी म्हणाली, आत्ता तो कुठे गेलाय? अनुष्का म्हणाली, माहीत नाही, गेला कुठेतरी निघून. आणि राणीनं आता दात ओठ खाल्ले आणि म्हणाली, ठीक आहे, आता त्याला म्हणावं ये घरी. असं म्हणून राणी आता रोहित कुमार म्हणजेच तिच्या खालचा शेजारी घरी येण्याची वाटच बघत बसली. मग आता काय होईल पुढं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. रोहित आणि राणाची घट्ट मैत्री होईल का? राणी आणि रोहितची पहिली भेट कशी असेल हे पाहण्यासाठी पुढचे एपिसोड नक्की पहा. थँक्यू.